क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 7 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट पण एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तो आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो आणि नुकतीच MPSCची जी एक्झाम झाली तिथे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. तर ही खूप अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी होता, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत कर्ज वितरण आणि प्रशिक्षणाबाबत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य होता. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया आजचे प्रश्न. ड्रग्स कंट्रोल जर्नल ऑफ इंडियाने भारताची पहिली डेंग्यू लस म्हणून कोणत्या लसीला मान्यता दिलेली आहे? तर त्या लसचं नाव आहे क्युडिनगा लस. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. क्युडेंगा लस जागतिक लस आहे. उत्पादक ताकेडा फार्मास्युटिकल जपान. मान्यता WHO युरोप आणि अनेक देशाच्या अधिकृत वापराला मान्यता दिलेली आहे. प्रकार लाईव्ह एटिन्युटेड लस ही आहे. पात्रता 4 ते 60 वयोगटातील आणि आधी डेंग्यू झाला असो की नसो त्यांना ही लस देता येईल. डोस 3 महिन्याच्या अंतराला 2 डोस दिले जातात. त्यानंतर पुढला प्रश्न. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ही नियुक्ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची करण्यात आली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. सुनेत्रा पवार यांचे अध्यक्ष महाराष्ट्र खो खो संघटना. नियुक्ती महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी. मान संघटनेच्या इतिहासात पहिली महिला अध्यक्ष. निवड पुणेच्या बालेवाडी येथील सभेत बिनविरोध निवड झाली. उत्तराधिकारी अजित पवार यांची जागा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ध्येय खो खो खेळाला जागतिक स्तरावर नेणे आणि खेळाडूचा विकास करणे. त्यानंतर पुढला प्रश्न. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराकरिता कोणाची निवड झाली आहे? तर ही निवड डॉक्टर श्रीनिवास राव यांची निवड झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार 2024-25 निवड डॉक्टर CH श्रीनिवास राव. पद संचालक भारतीय कृषी संशोधन नवी दिल्ली येथे. क्षेत्र हवामान अनुकूल शेती, क्लायमेट रिलायन्स्ड ॲग्रिकल्चर आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन. महत्त्व डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षातील हा विशेष सन्मान आहे. निवड माजी ICAR महासंचालक त्रिलोचन महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झालेली आहे. संस्था RICARE आणि न्यूझीवर्ल्ड सीड लिमिटेड यांच्यातर्फे हा प्रदान केला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन वर्ल्ड हेल्थ डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर हा 7 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक आरोग्य दिवस. तारीख दरवर्षी 7 एप्रिल रोजी. पार्श्वभूमी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना झाली. 2026ची थीम काय? टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स. WHOच्या मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड इथे आहे. प्रमुख कोण आहे? डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस हे महासंचालक आहेत. उद्देश काय? WHOच्या जागतिक आरोग्य समस्याबद्दल जनजागृती करणे आणि सर्वांना समान आरोग्य सुविधा मिळवून देणे. त्यानंतर पुढला प्रश्न. देशातला सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या स्थान देण्यात आलं आहे? तर ही सिपाई जिल्हा त्रिपुरा याला हा स्थान देण्यात आला. तर हा देशातला सर्वोत्तम जिल्हा पंचायत आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025-26 सर्वोत्तम जिल्हा सिपाई ही जाला त्रिपुरा इथला. द्वितीय स्थान गंजम ओडिसा इथला.
पुरस्काराचे नाव नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार. बक्षीस सिपाई जिल्ह्याला 5 कोटी रुपये बक्षीस देण्यात आले. घोषणा केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने 30 मार्च 2026 रोजी ही घोषणा केली. निकष शाश्वत विकास उद्दिष्ट SDG पूर्ण करण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार त्याला देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक बौद्ध शांती परिषद 2026चे यजमान शहर कोणते आहे? तर हे हैदराबाद आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक बौद्ध शांती परिषद कुठे? हैदराबाद, तेलंगणा येथे. मुख्य स्थळ बुद्धवन, नागार्जुन सागर, देशातलं पहिलं बौद्ध वारसा थीम पार्क. कालावधी 27 ते 29 मार्च 2026 पर्यंत. आयोजक तेलंगणा पर्यटन आणि व्हिएतनाम बुद्ध संघ. सहभाग 22हून अधिक देशातले प्रतिनिधी आणि बौद्ध भिक्षू. मुख्य विषय जागतिक शांतता, सखोल आणि मानवीय मूल्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, अमरावती क्वांटम व्हॅली हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर हा आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. अमरावतीचे क्वांटम व्हॅली, राज्य आंध्र प्रदेश, मुख्यालय अमरावती. पुढाकार मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते पायाभरणी झाली फेब्रुवारी 2026 मध्ये. विशेष भारताचं पहिलं कमर्शियल क्वांटम कम्प्युटर 14 एप्रिल 2026 रोजी इथे लॉन्च करण्यात आलं. उद्दिष्ट भारताच्या जागतिक स्तरावर क्वांटम आणि डीप टेक हब बनवणे. मोठी घोषणा, इथून नोबेल मिळवणारे शास्त्रज्ञाला राज्य सरकारतर्फे 100 कोटी रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. त्यानंतर पुढला प्रश्न, 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली? तर ही रांची, झारखंड येथे आयोजित करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा झारखंड, रांची येथे आयोजित करण्यात आली. मैदान मरोंगा गोमके जयपाल सिंग एस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम. कालावधी का असणार आहे? 1 एप्रिल ते 12 एप्रिल 2026 पर्यंत. स्वरूप, ही स्पर्धा विभाग आधारित डिव्हिजन बेस्ड फॉर्मॅटमध्ये खेळली जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकूण 29 संघ सहभागी असून तिथे अ विभागातले अंतिम सामना 12 एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अनुवादिनी AI प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे? तर हे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद AICTE ने विकसित केलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अनुवादिनी AI विकसित करणारी संस्था अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्था. मुख्य उद्देश काय? तांत्रिक आणि शैक्षणिक साहित्याच्या भारतीय भाषांमध्ये अचूक भाषांतर. भाषा व्याप्ती हिंदीसह 13हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये हे उपलब्ध असणार आहे. नवीन भागीदारी CCRAS आयुर्वेद परिषद सोबत मार्च 2026 मध्ये करार करण्यात आला. तंत्रज्ञान प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि NLP वर आधारित प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ॲथलीट इंटिग्रिटी युनिट AIU 2026च्या अहवालानुसार डोपिंग नियमाचे उल्लंघन करण्यात कोणता देश जगात प्रथम क्रमांक आहे? तर तो आपला भारत देश आहे. अत्यंत ही गोष्ट लाजिरवाणी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. AIU डोपिंग अहवाल, प्रथम स्थान भारत. डोपिंग नियमाचे उल्लंघन करणारा जगात अव्वल देश आहे. आकडेवारी, भारतात एकूण 148 खेळाडू सध्या निलंबित आहेत. द्वितीय क्रमांकावर केनिया 146 खेळाडू निलंबित आहेत. तृतीय स्थानावर रशिया आहे, तिथले 66 निलंबित खेळाडू आहेत. प्रमुख खेळाडू दुतीचंद, परवेज खान यासारखे खेळाडूंचा समावेश आहे. संस्था कोणती आहे? ॲथलीट इंटिग्रिटी युनिट द्वारे हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो या सिरीजमध्ये. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अँबॅसिडरबद्दल प्रश्न आपण पाहणार आहोत. तर ही ब्रँड अँबॅसिडर खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर सर्वात आधी क्रीडा क्षेत्राचे ब्रँड अँबॅसिडर रोहित शर्मा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चे ब्रँड अँबॅसिडर. नीरज चोपडा एव्हर रेडी आणि स्पीड पेट्रोलचे ब्रँड अँबॅसिडर. मनू भाकर केंद्रीय बंदरगाह, जहाज बांधणी आणि जलमार्ग
मंत्रालय यांची ब्रँड अँबॅसिडर, स्मृती मंदांना बाटा स्पोर्ट पॉवर यांची ब्रँड अँबॅसिडर, सचिन तेंडुलकर महाराष्ट्र स्माइल इंडियाचे स्वच्छमुख अभियानचे ब्रँड अँबॅसिडर, विराट कोहली प्युमा इंडिया, HSBC आणि IQOO मोबाईलचे ब्रँड अँबॅसिडर, PV सिंधू फिट इंडिया मुवमेंट आणि विजा यांचे ब्रँड अँबॅसिडर. त्यानंतर आपण पाहूया सरकारी योजना आणि मोहीमचे ब्रँड अँबॅसिडर. अमिताभ बच्चन GST, दरवाजा बंद अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अँबॅसिडर. करीना कपूर खान युनिसेफ इंडियाची ब्रँड अँबॅसिडर. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईट याचे जागतिक राजदूत. दिया मिर्जा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPची सचिदा दूत. पंकज त्रिपाठी कृषी नेटवर्क आणि निवडणूक आयोग यांचे नॅशनल आयकॉन. त्यानंतर आपण मनोरंजन क्षेत्राच्या प्रमुख नियुक्त्या पाहूया. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अँबॅसिडर. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार. आलिया भट गुची आणि जागतिक लक्झरी ब्रँडची पहिली भारतीय ग्लोबल ब्रँड अँबॅसिडर. श्रद्धा कपूर युरेका फोर्म यांची ब्रँड अँबॅसिडर. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाई या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर. त्यानंतर राज्यस्तरावर ब्रँड अँबॅसिडर पाहूया. सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसिडर. संजय दत्त अरुणाचल प्रदेशचे ब्रँड अँबॅसिडर. गोविंदा मध्य प्रदेश पर्यटनचे ब्रँड अँबॅसिडर. त्यानंतर मालदीव पर्यटनचे कॅटरीना कॅफ ब्रँड अँबॅसिडर. फिट इंडिया आयकॉन याचे आयुष्मान खुराना ब्रँड अँबॅसिडर आहेत. मानसिक आरोग्य यांचे ब्रँड अँबॅसिडर अभिनव बिंद्रा आहेत. झारखंड राज्य पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर महेंद्रसिंग धोनी आहेत. ऑस्ट्रेलिया पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर सारा तेंडुलकर आहे. ओडिशा हातमा यांचे ब्रँड अँबॅसिडर माधुरी दीक्षित आहे. युनिसेफ इंडिया यांचे ब्रँड अँबॅसिडर करीना कपूर आहे. आणि थायलंड पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर सोनू सूद आहेत. MP पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर पंकज त्रिपाठी आहेत. सायबर गुन्हे केंद्र यांची ब्रँड अँबॅसिडर रश्मिका मंदाना आहे. बंदरे जहाज आणि जलमार्ग यांची ब्रँड अँबॅसिडर मनु भाकर आहे. ऑडी कंपनी यांचे ब्रँड अँबॅसिडर नीरज चोपडा आहे. नुकतेच MPSCमध्ये हा प्रश्न आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर खो खो विश्वचषक यांचे ब्रँड अँबॅसिडर सलमान खान आहेत. तंबाखू नियंत्रण यांची ब्रँड अँबॅसिडर PV सिंधू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो खूप अत्यंत महत्त्वाचे ब्रँड अँबॅसिडर आहे. तर तुम्ही हे एक माहिती नोट डाऊन करून ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कोणत्या राज्याने सुरू केलं? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअर घेत आहोत, तुम्हाला सिरीज कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कवर करत आहोत. तर हे पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.